मग काय करते ती, तिनं जर याला जिंकलं तर मग तिचे गणगोत याच्या डोक्यावर आणून बसते, याच्या घरात तिचं गणगोत. कारण ती कोणाच्या नातीची आहे, मग ते रक्ताची कोणाची, याच्या का तिकड्या त्याच्या रक्ताची. मग ती कोणाकडून वाढणार आता, तिचा काय दोष नसतो वर बिचारीचा, काय नसतो. तिचा अंतःकरण कोणी कोण वाढणार, हा तिकडूनच वाढणार. मग ती कुणी कोण वडी ती तिकडून, आता ती वडी ती तिकडून. पण इमानदार यांना म्हणजे इमानदार असावं नव्हती, कशी असा तिकडे रक्ताची आहे पण तिकडं वाढायली, पण तिकडं वाढायला ती याच्या घरात राहते ना. मग रक्ताची तिकडे असली तरी याच्या घरात राहती, याच्या नावानं कुखू लावती, याच्या जीवावर जगती. आणि वडी ती कुणी कोण बेईमानच का नाही, म्हणजे मग ती तिकडंच नेणार. आता काय करणार ती, हा. आणि यानं जर तिला ताब्यात ठेवलं तर मग आता याच्या म्हणण्याप्रमाणे, याच्या म्हणण्याप्रमाणे मग हिशोबाने काय करणार ती आता, मग याच्या इकडून गणगोताना मग याची सेवा तिला करायला लावणार. ते काय करायला लावणार, हा चला. तसं इकडं कसं आहे, आता अंतःकरणानं ज्याला जिंकलं ते अंतःकरण त्याच्या जातीकडं वाढणार. कोणीकडे वाढणार ते, कारण ते कोणाच्या जातीचं आहे, इकडच्या जातीचं आहे. ते कुणीकडे वाढणार आता, इकडं वाढणार. आणि अंतःकरणाला का आपण जिंकलं तर मग आपण त्याला इकडं लावणार, आपल्या परमात्मा स्वरूपाकडं. कुणीकडे लावणार आता, हा. म्हणून अंतःकरणात कोणच्या वासना होणार, परमात्मा प्राप्तीच्या. चिंतन कोणचं करणार, परमात्म्याचं चिंतन करणार, हा. आणि आनंद कोणाचा भोगणार, परमात्म्याचा. इकडं चालणार ते अंतर्मुख. जिंकणं शब्दाचा अर्थ काय, अंतर्मुख. म्हणजे त्यानं मुख पलटिलं की ते अंतःकरणात हळूहळू आत जात 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 परमात्मा स्वरूपाकडे जाईल. पण आपलं अंतःकरण कसं झालं, बहिर्मुख. काय झालं ते, बहिर्मुख. मग अंतःकरण जिंकणं म्हणजे काय करणं, अंतर्मुख करणं म्हणजे जिंकणं. आणि अंतःकरण बहिर्मुख असणं म्हणजे अंतःकरणानं आपल्याला जिंकणं किंवा अंतःकरणाला आपण मोक्कार सोडणं. कसं सोडणं, मोक्कार सोडणं ना. म्हणून तर महाराज म्हणले, आव्हाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. या शब्दात मोक्कार सोडली सांगायला ना त्यांना. आव्हाटली म्हणजे काय झाली, हा नियम नाही राहिला कोणचा. आता बुद्धी काय झाली, आता आव्हाटली. अरे बुद्धीला विषय सेवन करीत असताना मर्यादा असावं. काय असावं तिला, हा मर्यादा असावं तिला. किती खावा, कसं खावा, काय खावा, कशा करता खावा, ही काय असावं, मर्यादा असावं. हा. आणि अशी मर्यादित ठेवली म्हणजे जरा शुद्धीवर राहील ती. आणि मग याला साधना म्हणतात. काय म्हणतात, हा. मग साधनेनं ती कशी राहील, स्थिर राहील. आणि अशी वाटल्यावर कश काय स्थिर राहील ती आता. आणि स्थिरच नाही राहिली तर अंतर्मुख कशी होईल आता. म्हणून ध्यानात ठेवा, इतकं काही सोपं नाही तुमच्या मनी. हा. ही बुद्धी कशी झाली आता, वाटली. आणि हिला आणि कशी काय वाटली, विषय सुखाची परमावधी. कोणचं सुख परमावधी, हा. म्हणजे कशाच्या नादी लागली आता, हा विषयाच्या नादी लागली. म्हणून तिकडून हिला काय करा आता, आवरा. म्हणून महाराज लय गंमत करीत असते. ते म्हणत असते, ही विषयाच्या नादी लागली ना आता, हा. जसं ते म्हणते ते ढोरं असतात ना, काही त्याच्यातले ढोरं लय चाभरे असतात, ते धनालाच पळवतात.
कशाला पळत ते? धनाला पळत ते. मग गुरखी काय करतो? असा जाऊ दे तिला, जाऊ द्यायला एक घास घेऊ द्या. काय घेऊ द्या? आणि असा एक घास घेऊ देतो आणि तोंडावर हाणतो. कशावर हाणतो त्यो? हा, म्हणजे तिला बी वाटलं पाहिजे हा एक घास घेतला म्हणून तोंडावर फटके बसले. म्हणून महाराज म्हणतात ना, सोकली की ठोकली. काय झाली? हा, तशी ही बुद्धी काय झाली आपली? ही सोकली. कशाला सोकली? हा, विषय सुखाला सोकली. असं हिला सोकू दिलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे तिला? हा, तिथे कसं ठोकलं पाहिजे? कसं ठोकलं पाहिजे ते सांगतो तुम्हाला. अशी ती समजा आपण म्हणतो ना, अशी तारुण्याच्या झोकात आली की तिला त्या तारुण्याचा मसन वाटा दाखवला पाहिजे. काय दाखवला पाहिजे तिला? हा, मसन वाटा दाखवला गपचिपच बसती ती, वळवळच करीत नाही. मग काय करीत नाही? हा, हिला कसं ठोकायचं? हिला सोकली ना आपली. काय झाली? हा, ही सोकली. मग बंगल्याच्या नादी लागली की तिला काय दाखवलं पाहिजे? बंगल्यातला काळ. काय दाखवलं पाहिजे? आणि मग बंगला सोकली की तिला बंगल्यातला काळ दाखवायला पाहिजे. म्हणजे बंगल्यात कसं काय? काय आज्या बंगल्यातच मेला. मग तिला दाखवलं पाहिजे आज्या मेला, पंजा मेला, बाप मसनात नेला. ज्या बंगल्यात आजा बी मेला, बाप बी मेला, पंजा बी मेला, इथूनच काळानं ओढून नेला. इथं काळे टिव्या पाहत बसायचं तर बस, कलर द्यायचा तर दी. आणि तुला बी तो हा बी बालपणा खाल्ला, तारुण्य खाल्ले. मजाचे का नाही तिथं? नादीला गंकाती. हा, म्हणून अशी तिला काय केलं पाहिजे? जरा ठोकी जा. ते म्हणताना आवरत नाही. कसं काय आवरत नाही? तिला ठोकावं लागत तर आवरत नाही ती, आवरती ती. हा, म्हणून तुकाराम महाराजांनी ठोकली ना. कशी? हा, ते म्हणले ना, हा देह नाशिवंत मळमूत्राचा लय ठोकली. त्याचे तर ठपके लय जोरात आहेत बाबा. हा, कशाचा बांधा? हा, दुर्गंधीची हार ना या पवित्र शरीराशी. हा, पुन्हा शरीर काळाचे भातुके. कशाचे भातुके? हा, मग आता शरीर काळाचे भातुके म्हणल्यावर पाटीलच का नाही आता? अरे ते काळाचं भात काय? पाटील म्हणजे काळाचं जेवण नाही. ते जेवण करायला उशीर लागतो. जेवण करायला लय भूक लागती तवा. आणि भात का खायला? त्याला काय चालता जसे 2-2 घास उभ्या खातं माणूस भात क. तसं येऊ पाटील काळ आता कसा खाणार? उभ्या. मग आता या असा पाटील झोकात आला उभ्या खा म्हणल्यावर त्याची उतरणच काय नाही निश्या. हा, चला म्हणून काय केली पाहिजे अशी? हा, म्हणून ठोकी जा बाबा. इकडून सोकलीच असली आणि आवरायचीच असली. जिंकायचं का तुम्हाला अंतकरण? हा, म्हणून तिला नेहमी तू. आणि ते तुकाराम महाराजानं ते शब्द बी ठेवलेले, त्याचे शब्द घ्या जाऊन आपलं ठोकी जा. काय करी जा तिला? म्हणून आपलं सतत ठोकी जा. सोकली की ठोकली, गेली की खाऊ दे जरा सगळं अशी दिले की लगेच ठोकले. मग हा शब्द. आणि अशी जर ठोकली गेल्यावर तर ठोकत जा. पण वासना बी झाल्या त्या तिथं दाबी जा. त्या काय करी जा? पहिली गोष्ट तर जाऊ देत ना. आणि गेली तर मग तिथं ठोकी जा. आणि आतल्या आत वासनेला बी ठोकी जा. कशाला ठोकी जा? आता वासना झाल्या की त्याला म्हणा झाल्या कशाच्या सांग बरं? मरणाऱ्याच्या ना, घाण शिवाडण्याच्याच ना. काय मूर्ख आहेस का? काय अंतकरण? आपल्याच अंतकरणाला शिकू जा. शहाणपणा कोणाला शिकू जा? आपल्याच अंतकरणाला शिकू जा जरा शहाणपणा. म्हणजे ते काय करायचं नाही, जरा
वळवळ करायचं नाही, आपल्याला बेजार करायचं नाही. नाही तर मग ते बाहेरचं सुख दाखवतं आणि त्याच्याच काय लावतं, नादी लावतं, आणि तिकडं काय नाही, सुख नाही. मग अजून 184ला जावं लागत. आणि वासना तरी मारताना कशाच्या राहत्यात, त्याच्याच राहत्यात. आता ते सुख विषयाचं का आपलं, आपलं आपण आत, सुख बी आत आणि विषय बाहेर. मग आता सुख झालं आपलं, झालं कुठं, आत. आणि ही म्हणायली कशाचं, काहून, सुख कसं झालं, कुठून झालं, काय झालं याचा विचारच केला नाही तिनं, आत पाहिलंच नाही, बहिर्मुखच. विषय बी बाहेर तर मग सुख बी कुठून आलं, म्हणणार ती त्याचंच सुख, कारण तिला अंतर्मुख व्हायची काय नाही, सवयच नाही. तर आतल्या घटना का कोणाच्या घडल्या आणि कशा घडल्या ती पाहती का आता नाही. म्हणून काय करा तिला, म्हणून जिंका आता काय करा, असं एकदा जिंकलं मग स्वांतकरण जिता सकळ काम उपशांता. म्हणजे आता इकडल्या वासना कशा झाल्या, आता जरा शांत झाल्या. आता कशाला होत्या ना वासना, अरे लहानपणच्या वासना तरुण झालं ना आपोआप शांत होत्यात त्या. कशा होत्यात त्या, आपोआप शांत होत्यात त्या. कश काय शांत होत्यात आपोआप. आता बालपणी कशाच्या वासना असतात माहिती आहे का, फुफुट्यात खेळायच्या. कशात खेळायच्या, फुफुट्यात खेळायच्या, बेंदाड चिवडायच्या. आता लहानपणच्या वासना काय, अरे बेंदाडच काय चिवडीत, ते शेबूड बी चाटीत लहान लेकरं. का करत नाही का होता असं, आपण बी केलंच नाही लहानपणी असं. चाटू नाही दिला तरी त्याला चाटाच्या वासना होत्यात. नुसत्या चाटाच्याच वासना होत्यात का, चाटीत बी ते त्याला किती बी आवरा ना तेच करीत. काय करतं ते, मग आता ती काय करण्यासारखं असतं का, त्याच्या काय वासना होण्यासारख्या असतात का, कसं काय होते आता, कारण त्याचं स्वरूप कळालं नाही त्याला. हे घाण हे, असं आहे तसं आहे, त्या खेळण्यातली काय नुकसान हे बी काय नाही झालं. दिवसभर खेळत, उन्हात खेळत, संध्याकाळी ताप येऊन कणत मायला बसावं लागतं. पुन्हा ते औषधं देत आणि हे देत की उद्या दुसऱ्या दिवशी पुन्हा निघलं खेळायला. जरा तरुण झालं की मग त्याला होत्यात का वासना, जातो का खेळायला तर जात नाही, पण खेळायच्या काय होत नाहीत. काहून, त्याच्यातले दोष कळाले, त्याच्यातली हानी कळाली, त्याचं स्वरूप कळालं. आता म्हणून आपोआप वासना काय झाल्या, शांत झाल्या. तसं मग ह्या संसाराच्या वासना शांत करायच्या का तुम्हाला, आशावरून शांत नाही होत त्या, जास्तच फोफवत्यात. मग काय होत्या, ते विचारानं शांत होत्या. कशानं शांत होत्या, तशा शांत नाही होत, ध्यान धारणेनं दाबताय त्या दर्शक काय, पण काय होत नाही त्या, शांत होत नाही. तर म्हणून बाबा शांत करायच्या, शांत म्हणजे पुन्हा उगवतच नाही ते, आता काय होत नाही ते आता. चला, म्हणून शांत करायच्या असल्या तर संसारा नित्य मलिन दुःखरूप याचं चांगलं चिंतन करा. म्हणजे त्या वासना काय होत्या ना आता, आणि इकडल्या वासना शांत झाल्या, आणि इकडं परमात्मा प्राप्तीची वासना आधीच झालेली आहे. आता महावाक्य ऐकायच्या आधीच इकडं वासना झालेली आहे, पण इकाड्या शांत नव्हत्या झाल्या म्हणून श्रवण मनन निधी ध्यासन चालू नव्हतं. आता तीव्र जिज्ञासू झाला, कसा झाला आता शिक, तीव्र जिज्ञासू झाला. इकाडा शांत झाल्यावर मग तीव्र जिज्ञासू झाला. आता तर तीव्र जिज्ञासू नाही, तीव्र जिज्ञासू होत नाही तर बोध होत नाही, हे बी ध्यानात असू द्या. आपण जिज्ञासू आहेत पण मंद जिज्ञासू आहेत, इकाड्या वासना शांत झालेल्या नाही अजून. चला, म्हणून सकळ काम उपशांता. आणि मग आता का इकाड्या सगळ्या वासना शांत झाल्या, आता तीव्र जिज्ञासा झाली, आता महावाक्य ऐकण्यात एकाग्रता झाली. आता वासनाच वळवळ करीनात बाकीच्या, तर अंतकरण स्थिर नाही राहायचं तर काय होईल. आणि असं अंतकरण स्थिर झालं की काना वाचनाच्या
सरिसाची पैगा किरटी वस्तू नोठी कवडी. चला मग आता राहिले काय फक्त वासना शांत झाल्या. मग आता संत सांगायलेत महावाक्य. काय सांगायले? महावाक्य म्हणजे हा जाणणारा परमात्म रूप. कोण आहे? हा जाणणारा परमात्मा रूप. मग हे म्हणेन कस काय परमात्मा रूप? काय म्हणेन ना, आता माहीत नाही याला परमात्मा रूप हे म्हणून. ते म्हणले कस काय परमात्मा रूप? हा तर ते म्हणले हो कस काय परमात्मा रूप? तर परमात्म्याचे लक्षणं जुळतात म्हणून परमात्मा रूप. त्याला म्हणा तू परमात्मा कशाला म्हणतो? परमात्मा म्हणून शास्त्रातून वर्णन कशाचं ऐकलेलं आहे ते सांग ना तू. कसा असतो परमात्मा? ते मला सच्चिदानंद असतो. कारण त्याला माहीत आहे, शास्त्रातून ऐकलेलं आहे. कारण त्याला परोक्ष ज्ञान आहे परमात्म्याचं. कसं ज्ञान आहे? ब्रह्माचं कोणचं ज्ञान आहे? मग ते म्हणला ब्रह्म सत असतं, चित असतं, आनंद असतं ना अद्वैत असतं. असं असतं बाबा. आणि असं त्याला माहीत आहे, फक्त परोक्ष रूपानं माहीत आहे. त्याला म्हणा ब्रह्म कसं असतं सांग. ते म्हणला मला माहिती आहे, शास्त्रानं सांगितलेलं आहे की ब्रह्म सत असतं, चित असतं, आनंद असतं आणि अद्वैत असतं. म्हणजे त्याच्या ठिकाणी द्वैत नाही, असं असतं ब्रह्म. त्याला म्हणा असं असतं ना ब्रह्म. मग तू पाहिन कसं असतो तर. मग जे ब्रह्म सत असतं ते सत स्वरूप तर कोणाचं आहे? तूच सत आहे. कशाहून सत? आता लोक मिळाला नाही म्हणून. काय 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 तू कशामुळं सत? आता लोक मिळाला नाही म्हणून सत. आणि शरीर काऊन नाही सत? मिळालं ना ते. किती मिळालं? लागून डोळा उघडेल तर वरी कोटी वेळा घडे मोडे इतकं मिळालं. कशामुळं मी सत? मेलो नाही म्हणून. काय नाही म्हणून? हा. आणि म्हणले तू मिळाला नाही आता आहे कशाहून? जाणतो म्हणून. अरे थोडं एक काय काय ब्रह्म कळायला थोडा जास्त वेळ लागत नाही बरं का. वासना शांत करायलाच लई वेळ लागत. काय लागत? चला जाऊ द्या. मग आता मेला नाही म्हणून सत. काय मग आता आहे ना? मेला नाही ना मग कसं आहे? सत. म्हणजे आता आहे कशाहून? कळायला लागलं म्हणून. मी आता आहे कशाहून? आणि मला कळायला लागलंय कारण मी आता जाणायलो ना. म्हणजे जाणायलो त्याचा अर्थ मी आहे की नाही आता. मग जाणायलो म्हणून मी आहे. आणि आहे म्हणून मरणारा नाही म्हणून नित्य आहे. आहे म्हणून नित्य आहे आणि जाणायलो म्हणून आहे याचं प्रत्यक्ष आहे. आहे हे मेलो नाही म्हणून आणि आहेपणाचं प्रत्यक्ष जाणायलो म्हणून. क्षणात असू द्या हा. आणि आहे मेलो नाही म्हणून नित्य आहे. नित्य कशामुळं? मेलो नाही म्हणून. आणि नित्यत्वाचं प्रत्यक्ष जाणायलो म्हणून. हा म्हणून मी जाणणारा नित्य. कसा? हा. आणि जाणणारा नित्य जन्मलेला नाही म्हणून अखंड. जन्म तर काय मरत नाही आहे म्हणून. कशामुळं? मेलो नाही. म्हणलं जन्माला कस काय नाही? अरे जन्माला कोण येत असतं माहिती आहे का? तुकड्या तुकड्याचं असतं ते तयार होत असतं जोडून जाडून. जे अखंड असतं ना. आता काय बी झालं तर कशाचं झालं सांगा? झालं हे मोबाईल झाला कशाचा झाला? तुकड्या टाकड्याचा जोडून जाडून झाला का नाही? कपडे झाले कशाचे झाले?
झालेलं म्हणलं की सावय असतं, कारण ते कशाचं तरी जमवाजमी करून झालेलं असतं. आणि जे अखंड असतं ते झालेलं नसतं. झालं तर मग कशाचं झालं सांग? मग आहे का नाही? झालेलं नाही ना, मग अखंड आहे. कसे? हा, मग अखंड बी येत आपण. कसे येत आता? हा, आणि मग अखंड येत म्हणल्यावर झालेली बी नाहीत, आता आहेत म्हणून मरत बी नाहीत, आणि आता आपण आहोत असं कळत आहे आपल्याला म्हणून प्रत्यक्ष बी आहोत. कसे आहोत आता? आणि मग अशा स्वरूपाचे आपण आहोत आणि आपणच आपल्याला आवडतो. आता काय करतो तर आपणच आपले परमप्रेमाचे विषय आहोत म्हणून आनंद रूप आहोत. कशामुळे आनंद? कारण सगळ्यात जास्त काय आवडतो? आनंद आवडतो. तसं सगळ्यात जास्त आपण आपल्याला आवडतो, म्हणजेच आपण आनंद रूप आहोत म्हणूनच आपण आपल्याला आवडतो. आपण जर आनंद रूप नसतो तर आपण आपल्याला आवडलं नसतं. जसं दुःख आपल्याला आवडत नाही तसं आपण जर दुःख रूप असतो आपणच आपल्याला आवडलं नसतं. बाकीचं जे आवडतंय ना ते त्याच्याकरता नाही आवडत, ते आपल्याकरता आवडते. मग ते बायकोमुळं आवडते का स्वतःमुळं आवडते? स्वतःला तिच्यापासून सुख होईल म्हणून आवडते ती. मग आता ती आवडते का आपणच आवडतो? मग बाकीचे पदार्थ आपल्याला आवडते का आपणच आपल्याला आवडतो? म्हणून आपणच आपल्याला परमप्रेमाचा विषय आहे, किंवा परमप्रेमाचा विषय म्हणल्यापेक्षा प्रेमाचा विषय आपणच आहोत. दुसरे प्रेमाचे विषय येत नाही, कारण दुसरे प्रेमाचे विषय असले तरी त्याच्याकरता ते नाही, त्याच्याकरता त्याच्यावर प्रेम करीत नाहीत. आपण आपल्या सुखाकरता आपल्याकरता आपण प्रेम करतो. म्हणजे आपणच प्रेमाचा विषय आहोत, दुसरे कोणीच प्रेमाचा विषय नाही. मग सुख प्रेमाचा विषय आहे तुम्हाला. मग सुख आवडतं ना तुम्हाला, मग तुम्हाला आवडताच ते सुख हे म्हणूनच आवडता. म्हणून आपण कसे आहोत? सुख स्वरूप म्हणजे आनंद रूप, म्हणजे सत बी आहोत, चित बी आहोत, आनंद बी आहोत आणि अखंड बी आहोत. आता झालं. इतके लक्षण तर ब्रह्माचे परमात्म्याशी आपल्याशी जुळले. आता राहिला अद्वैत. काय राहिलं? आता हे जे द्वैत आहे ना, हे खंड हे असत जड आणि दुःख रूप, हे राहिलं द्वैत. एकच लक्षण जुळायचं राहिलं आता ब्रह्माचं. बाकीचे सगळे लक्षण आता ब्रह्माचे जुळले. माझा एक लक्षण अद्वैत, कारण ब्रह्माच्या ठिकाणी काही नाही, द्वैत नाही, उपाधी नाही, निरुपाधिक चैतन्य म्हणजे ब्रह्म. आपल्या ठिकाणी असं जड दुःख रूप खंड ही उपाधी आहे. काय आहे? याला काहून उपाधी म्हणा तुम्हाला सांगतो. आता ब्रह्माचा जाणेपणा ह्या शरीरामुळं प्रगट आहे म्हणून शरीर ब्रह्माची उपाधी. ब्रह्मस्वरूपानं जाणणारं नाही, त्याची जाणण्याची प्रगटता नाही, त्याच्या ठिकाणी जाणणेपणा नाही. पण ब्रह्माच्या ठिकाणी म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी जाणणेपणा या शरीर इंद्रिय अंतकरणामुळे आला म्हणून ही त्याची काय आहे? उपाधी. मग तुम्ही जाणणारे म्हटलं की शरीर तुमची काय आहे? उपाधी. जाणणारा सच्चिदानंद, सच्चिदानंद हा जाणणारा म्हणजे उपाधीत असलेलं ब्रह्म, उपाधी लागलेलं ब्रह्म. आता इथं जाणणेपणा जेव्हा नाही ठरण तेव्हा हे निरुपाधिक ब्रह्म. कसं? आता जाणणेपणा कशामुळे प्रगट आहे? उपाधीमुळं. कारण जाणणेपणा प्रगट आहे म्हणूनच काय आहे? उपाधी. त्याचं आता चिंतन करू आपण. हा जाणणारा जेव्हा स्वप्न पाहत होता
काय पाहत होता? अरे प्रत्येकातलं वर्म वेगवेगळं असतं. ऐका, लक्षात घ्या. जेव्हा आपण जाणणारे स्वप्न जाणीत होतो तेव्हा ह्या डोळ्याला घेऊन का त्या, मग त्या डोळ्याच्या संबंधानं रूप जाणणारे का ह्या डोळ्याच्या संबंधानं? शब्द ऐकत होते त्या कानानं, मग शब्द जाणणारे त्या कानाच्या संबंधानं. म्हणजे ते शरीर इंद्रिय अंतकरणाच्या उपाधीच्या संबंधानं आपण तिथल्या जगाला जाणणारे. मग आता त्या जगाला जाणलं तर कोणची उपाधी घेऊन? तिथली उपाधी घेऊन. आणि आता जाग झाल्यावर जाणायलो तर कोणची उपाधी घेऊन? ही उपाधी घेऊन. मग आता जेव्हा ते जाणलं ती उपाधी घेऊन, ते डोळे, ते इंद्रिय, ते सगळं, तर ती उपाधी कोणी निर्माण केली होती तुमच्याकरता? तिथं काय दिले? इंद्रिय, हात, पाय, कान आणि डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपणा भवरोग. असं आहे का? ईश्वराने निर्माण केलेली आहे का? बरं, जाग झाल्यावर मेली का? नाही. मग जाग झाल्यावर अनुभवाली आली का? कुठं गेली? ते म्हणले गेली गेली कुठंच नाही. जेव्हा दिसत होती तेव्हाच नव्हती, तर गेली कुठं? मग गेली का झाली होती? झालीच नव्हती तर केली कोणी? मग भासली होती म्हणजे नव्हती. नव्हती म्हणजे झाली बी नाही, गेली बी नाही, ती नव्हतीच. काय? मग आता उपाधीत नव्हती, शरीर नव्हतं, इंद्रिय नव्हतं, अंतकरण नव्हतं, उपाधीत नव्हती, तर मग तू तिथल्या रूपाला जाणणारा का नाही? डोळेच नव्हते, उपाधीत नव्हती, तर जाणलं का ना? डोळे वाचून जाणता येतं का तुला रूप? तिथं उपाधीच नव्हती तर जाणणेपणा कुठे? मग स्वप्नाला जाणणारा का तू? नाही. मग नाही का? आहे. मग कसा आहे? जाणणारा नाही. मग नाही का? आहे. कारण जे तिथं अनुभवाला आलं भासमान, मग जाणणेपणा बी भासमान, अनुभवाला आला, हे भासलेला अनुभवाला आलं ना, मग त्याचा अधिष्ठान मी कोण आहे? हा, म्हणून स्वप्नात आपण स्वप्नाचे अधिष्ठान अव्यक्त ब्रह्म. हा, तिथं जाणणारे नाही, काही नाही, नाही नाही असं नाही, आहे. मग आता आपण केवळ ब्रह्मरूप आहोत. काय आहोत? तसं जागा झालं तर ही उपाधी आली, पण आपण म्हणलं ही उपाधी स्वप्नात नव्हती. मग ही जर तवा नव्हती तर आताच नाही. मग आताच ही उपाधी नाही, मग ही झालेली का? नाही. मरणारी का? नाही. जेव्हा दिसायली तेव्हाच नाही. मग आता शरीर नाही, इंद्रिय नाही, अंतकरण नाही, प्राण नाही, मन नाही, नाहीच. आणि मग आता डोळे नाही तर मग जग जाणायले कशी? जाणायलेच नाही. जाणणेपणाचा बी काय झालाय? भास झालाय. आता जाणणेपणा अनुभवाला यायला म्हणून भासमान सत्ता द्यावच लागली कोणची. आणि भासमान सत्ता देणं म्हणजे नाहीच म्हणणं आहे ते. काय म्हणणं आहे ते? म्हणून आताच काय नाही, उपाधी नाही, तर उपाधी नाही तर तू जाणणारा नाही. म्हणजे जाणणेपणा नाही, जाणणं रूप आहे, चैतन्य रूप आहे, सचितानंद आहे, पण व्यक्त सचितानंद नाही. कारण आता काय नाही, उपाधी नाही, म्हणजे अव्यक्त सचितानंद, अद्वैत सचितानंद हे जीवाचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून परमात्मा पर्वता दुरी नाही. म्हणून परमात्मा दूर बी नाही आणि दुसरा बी नाही. ते प्रत्येक जीवाचं काय आहे? स्वरूप आहे. ज्याच्या ठिकाणी प्रपंच नाही त्याला परमात्मा म्हणत होते. म्हणजे आपल्या ठिकाणी बी काय नाही? प्रपंच नाही, द्वैत नाही, म्हणजे दुःख नाही उरला तो अवघा हरी. असं लक्षात येणं म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. यालाच मोक्ष म्हणतो शास्त्र, यालाच बंधनाची निवृत्ती म्हणतं, यालाच परमानंदाची प्राप्ती म्हणतं. हे पहिलंच होतं. प्राप्त गिप्त काही झालं नाही, अप्राप्तीचा काय गेला? भ्रम गेला. आणि तो कशानं जाईल? महावाक्यानं जाईल. आणि ते महावाक्य आपण आता संताच्या मुखातून ऐकायलो.
त्याचं जर आपण चिंतन केलं तर तसा दृढ निश्चय होईल. काय होईल आता? त्याचं श्रवण मनन करा म्हणजे ते दृढ होईल. तसाच काय होईल? निश्चय होईल. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.